स्वागत आहे तुमचं यश आराध्य यूट्यूब चॅनलमध्ये। तुम्हा सर्वांना कळालंच असेल की आपल्या प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट आलेल्या आहेत आणि उद्यापासून कॅप राऊंड तुमचा जो होतोय, म्हणजेच तुम्हाला तुमच्या कॉलेजची लिस्ट भरण्याचा टाइम आलेला आहे। बघता बघता टाइम लवकर आपला संपलेला आहे आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे उद्याचा जो दिवस असणार आहे किंवा येणारे जे 3 दिवस आहेत, इथून पुढचं तुमचं करियर ठरवणार आहेत। सो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पूर्णपणे ठरवूया की तुमची काउन्सिलिंगची लिस्ट किंवा तुमची कॉलेजची लिस्ट तुम्ही कशी बनवली पाहिजे। पूर्ण एक व्यवस्थित मी तुम्हाला स्ट्रॅटेजी देणार आहे। हा व्हिडिओ मोठा असणार आहे, थोडासा लेंदी असणार आहे, पण 100% सांगतो, हा जर व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघितला, पूर्ण समजून घेतला तर तुमच्या चुकाही अवॉइड होणार आहेत आणि तुमची लिस्ट जी आहे ती फायनल होणार आहे। जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल किंवा अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राइब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका, कारण इंजिनिअरिंग ऍडमिशन रिलेटेड प्रत्येक लेजिट अपडेट तुम्हाला या चॅनलवर भेटत राहणार आहेच। ओके, सो बेसिकली गोष्ट समजून घ्या की आपल्याला कॉलेजची लिस्ट बनवायची आहे। कित्येक मुलांनी कुठे कुठे काय काउन्सिलर्सनी किंवा काही मुलांनी काय केलंय की माझे पर्सेंटाइल 85 आहेत, तर मग काय ते काउन्सिलर करतात किंवा कोणी कोणी लोक काय करतात की ते CS चे तुम्हाला 85 वर्ष कोणतेही कॉलेज देतात, पुन्हा IT चे 10-12 कॉलेज देऊन टाकतात, AI चे 10-12 कॉलेज देऊन टाकतात, ENTC चे कॉलेज देऊन टाकतात, किंवा असं काहीतरी मिक्स वगैरे करून तुम्हाला एक तो सिक्वेन्स दिला जातो। त्याच्यामध्ये हे बघितलंच जात नाही की ते कॉलेज खरंच चांगलं आहे का वाईट आहे का काय आहे, त्याचं प्लेसमेंट रेकॉर्ड काय आहे काय नाही। सो सगळ्यात पहिली गोष्ट, कट ऑफला थोडंसं बाजूला काढा। सगळ्यात पहिला पॉईंट, जो काही कट ऑफ आहे तो बाजूला काढा। सगळ्यात पहिली गोष्ट, काही गोष्टी समजून घ्या, मग तुमची लिस्ट बनवा। सगळ्यात पहिली गोष्ट, आपल्याला भरपूर ऑप्शन्स टाकता येतात। एकाच कॉलेजचे आपण वेगवेगळे ऑप्शन्स टाकू शकतो। सो असं काही नाहीये की तुम्ही CS टाकलं पाहिजे, ITS टाकलं पाहिजे, AIS टाकलं पाहिजे, असं काही नाही। तुम्ही CS ITI तिन्ही टाकू शकता। आपला पहिला गोल काय समजून घ्या। आपला गोल आहे की आपल्याला चांगल्या कॉलेजमध्ये जायचंय विथ बेटर ब्रांच। सो सगळ्यात पहिले नीट गोष्ट समजून घ्या की जेव्हा तुम्ही CS IT आणि AI या ब्रांचेस म्हणताय, या मोर ऑर लेस इक्विव्हॅलंट आहेत, ठीक आहे। फक्त AIML लिहिलं असेल तर त्याला थोडंसं कमी प्रेफर करायचंय, पण CS इन AIML लिहिलंय, CS इन IoT लिहिलंय, CS इन ते शेवटी कॉम्प्युटर सायन्सच आहे। CS आणि IT ह्या सेम लेवल ऑफ ब्रांचेस आहेत। CS IT आणि AI चा जरी महाराष्ट्रामध्ये सिलेबस बघितला तर फक्त प्रत्येकी दरवर्षी 1-1, 2-2 सब्जेक्ट चेंज होत आहेत, बाकी सिलेबस वाईज किंवा ब्रांच वाईज हे वेगळे नाहीयेत। सो आपलं मिशन काय असलं पाहिजे की मला चांगल्या कॉलेजमध्ये जायचंय। एखाद्या कॉलेजमध्ये तुम्हाला IT मिळतंय आणि एखाद्या कॉलेजमध्ये तुम्हाला CS मिळतंय, ठीक आहे, तर तुमचं मिशन असलं पाहिजे CS घेणं। पण एखाद्या चांगल्या कॉलेजमध्ये IT भेटतंय तर त्या वेळेमध्ये मात्र IT घेणं हे तुमचं मिशन असलं पाहिजे। हे कन्सेप्ट थोडीशी मी तुम्हाला समजावून सांगतो। एखाद्या मुलाला समजा PICT मध्ये ENTC भेटतंय आणि MMCOE मध्ये CS भेटतंय, त्याच्याकडे 2 ऑप्शन्स आहेत, PICT ENTC घेऊ का मराठवाडा मित्रमंडळ घेऊ। काय करतात मुलं, मला CS IT AIच पाहिजे, ही मुलांची धारणा असते। मग काय करतात, CS IT AI, CS IT AI, किंवा काय करतात सरळ असं टाकतात COEP पासून खाली CS। एक त्यांना 10-15 कॉलेजची नाव माहित असतं, पूर्ण CS, पुन्हा IT, पुन्हा AI आणि त्याच्यानंतर पूर्ण ENTC असं करतात। याच्याने काय होतं लक्षात घ्या, जर तुम्हाला COEP CS नाही मिळालं तर PICT, लक्षात घ्या, कॉम्प्युटर काय करतं, कॉम्प्युटर बेसिकली वरून खाली येणार आहे, त्याला कळत नाही की कोणतं कॉलेज चांगलं आहे आणि कोणतं खराब आहे। कॉम्प्युटरला एवढंच समजतं की हा व्यक्ती आहे आणि याची लिस्ट काय, याची लिस्ट तो वरून खालीपर्यंत अशी अनालिसिस करत येणार आहे, टॉप टू बॉटम पूर्ण येणार आहे। सो नीट समजून घ्या की तुम्ही टॉप टू बॉटम व्यवस्थित सिक्वेन्स देणं गरजेचं आहे। तुम्ही मध्येच COEP जर इथे 10व्या नंबरला ठेवलं, कॉम्प्युटरला कळणार नाही, ते कॉम्प्युटर MMCOE सुद्धा तुम्हाला अलॉट करून देईल। सो तुम्हाचा सिक्वेन्स हा महत्वाचा आहे आणि ज्या क्षणाला तुम्हाला काहीतरी अलॉटमेंट मिळाली त्याच्या खालचं कॉम्प्युटर चेक सुद्धा करत नाही। सो तुम्हाला अलॉटमेंट काय मिळते, तो कोणत्या नंबरला मिळते ही महत्वाची आहे। मग असं तुम्ही जर सगळं CS टाकलं, पुन्हा IT पुन्हा AI टाकलं तर काय होतं की कोणतं ना कोणतं CSच मिळतं किंवा कोणतं ना कोणतं ITच मिळतं। पण मे बी असंही होऊ शकतं ना की तुम्हाला COEPचं CS बेटर ठरलं असतं, किंवा मी म्हणेन की PICTचं ENTC तुम्हाला बेटर ठरलं असतं। फॉर एक्झाम्पल, इथं आता MMCOE CS टाकण्यापेक्षा एखाद्या मुलाने इथं COEPचं ENTC पण टाकलं आणि PICTचं पण ENTC टाकलं तरी चालणार आहे। का चालणार आहे, कारण PICT ENTC हे बेस्ट आहे। सो सगळ्यात पहिली गोष्ट लक्षात घ्या की आपल्याला पहिली स्ट्रॅटेजी काय ठेवायची आहे की ENTC ला लक्षात ठेवायचंय। ENTC कुठं टाकायचं हे ज्याच्या लक्षात आलं त्याच्या गोष्टी क्लिअर आहेत। म्हणजे काय की याच्यापेक्षा, फॉर एक्झाम्पल, MMCOE मध्ये CS करण्यापेक्षा PICTचं ENTC 101% चांगलं आहे। मग त्या केसमध्ये तुमचं ENTC थोडंसं वर पाहिजे। मग याला आपण म्हणत असतो ग्रुपिंग स्ट्रॅटेजी। ग्रुपिंग स्ट्रॅटेजी म्हणजे काय, एक सारख्या लेवलची कॉलेजेस तुम्ही शोधा।
फॉर एक्झाम्पल मी उत्तर सांगतो तुम्हाला, सीओईपी आणि व्हीजीटीआय. आता एखाद्या मुलाला सीओईपी मध्ये ईएनटीसी मिळतंय पण व्हीजीटीआय मध्ये आयटी मिळतं, तर त्यांना काय घेतलं पाहिजे, व्हीजीटीआय आयटी घेतलं पाहिजे. का, कारण ही सेम लेवल कॉलेज आहे. तसंच तुम्ही काय करा की ग्रुपिंग करा. फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला सांगतो, एक ग्रुप काय करू शकता तुम्ही, सीओईपी पीआयसीटी हा एक ग्रुप झाला तुमचा, व्हीआयटीपीसीसीओई हा एक ग्रुप झाला. सो या ग्रुपमध्ये जाण्यासाठी तुमची थोडीशी धडपड असली पाहिजे. सो तुम्ही काय करायचंय, मग त्याच्या खाली गेलो आपण, तर तुमचं आता जसं मी तुम्हाला सांगतो, AISSMS चे 2 कॉलेज आहेत. एका कॉलेजमध्ये तुम्हाला CS मिळणार असेल, एका कॉलेजमध्ये आयटी मिळणार असेल. मुलं काय बघतात, अरे याचा गेल्या वेळेस आयटी सुद्धा कट ऑफ जास्त आहे, मी आयटी घेऊन टाकतो. नाही बाळांनो, सेम ग्रुपमध्ये जाताना CS साठी प्रेफर करायचंय. फॉर एक्झाम्पल आता मला AISSMS चा, मी एक मुलगा काय करेल माहिती का, AISSMS चं CS टाकेल, त्याच्या खाली लगेच AISSMS चं आयटी टाकेल. लगेच AISSMS चे 2 कॉलेज आहेत त्यांचे, पहिल्या कॉलेजचं CS आयटी. पण त्याच्याने काय होणार आहे की त्याला आयटी मिळून जाणार आहे. तुम्ही काय केलं पाहिजे की ग्रुपिंग केली पाहिजे. ग्रुपिंग म्हणजे काय, AISSMS चं पहिल्या कॉलेजचं CS, लगेच त्याच्या कॉलेजचं आयटी, CS दुसऱ्या कॉलेजचं CS, आणि मग दोन्ही कॉलेजचे आयटी. म्हणजे माझ्या समजावून सांगण्याचा उद्देश काय माहितीये का, की एकदम CS सलग टाकणे, आयटी सलग टाकणे किंवा AI सलग टाकणे हे चुकीचं आहे. किंवा एकाच कॉलेजचं CSIT या ENTC, एकाच कॉलेजचं CSIT या ENTC, हेही चुकीचं आहे. ह्या दोन्ही गोष्टी लक्षात ठेवा. तुम्हाला काय करायचंय, 5-5, 3-3, 4-4, एक 5-5 कॉलेजचे ग्रुप बनवा, की हे 5 कॉलेज चांगले आहेत ना, हे सेम लेवलचे आहेत ना, हे 5 कॉलेजचा ग्रुप झाला. पहिले सगळे त्याचे CS टाका, पुन्हा त्याचे आयटी टाका, पुन्हा त्याचे AI टाका. जेणेकरून काय होईल की सारख्या लेवलच्या कॉलेजमध्ये जर तुम्हाला CS मिळत असेल तर पहिले CS भेटेल. म्हणजे तुम्हाला समजा एक एक्झाम्पल मी तुम्हाला सांगतो, DY पाटील मध्ये तुम्हाला आयटी मिळतंय आणि मी म्हणेल DY पाटील पिंपरीमध्ये CS मिळतंय, तर मी म्हणेन CS घ्या, कारण तुम्हाला CS मिळतंय. हे सेम लेवलचे कॉलेजेस आहेत आणि सेम लेवलच्या कॉलेजमध्ये अकॉर्डिंग पिंपरी म्हणेन सेम लेवल कॉलेजेस आहेत आणि सेम लेवल कॉलेजेसमध्ये तुम्ही CS घेणं गरजेचं आहे. आणि मग जेव्हा तुम्ही अनकम्पेरेबल कॉलेजेस आहेत, आता फॉर एक्झाम्पल PICT आणि आपण DY पाटील कम्पेअर करत असो, मग तेव्हा तुम्ही काय करू शकता की PICTचा AI पण वर ठेवा, आयटी पण वर ठेवा, वाटलंच ENTC पण वर ठेवा. पण जेव्हा सेम लेवल कॉलेज येत आहेत तेव्हा ब्रांचला प्रेफरन्स द्या. जेव्हा अनकम्पेरेबल तुमचे म्हणूया कॉलेजेस येत आहेत तेव्हा मात्र कॉलेजला प्रेफरन्स द्या. हे ज्याच्या फॉर्म्युला लक्षात आलाय त्याची लिस्ट पूर्णपणे, आणि मी माझ्या काउन्सिलिंग मुलांसाठी हेच केलेलं आहे, बाकी काही नाही. ग्रुपिंग स्ट्रॅटेजी महत्वाची असते. सो पहिली गोष्ट, असं CS आयटी AI असं करत जायचं नाहीये. काय करायचंय की एक्झाम्पल मी तुम्हाला सांगतो, पहिले COEP CS ठेवा, त्याच्यानंतर PICT CS ठेवा, आता COEP ची नवीन ब्रांच आली COEP AI ठेवा फार वाटलं तर, त्याच्यानंतर PICT आयटी ठेवा. CS करत बसू नका, PICT आयटी ठेवा. VIT मध्ये CS करण्यापेक्षा PICTचं आयटी चांगलं आहे की नाही, तर तसं ठेवा. मग पुन्हा सपोज तुम्ही VIT CS ठेवा, पुन्हा सपोज VITचा आयटी ठेवा किंवा VITच्या CS रिलेटेड ब्रांचेस ठेवा. पण मला सांगा, AISSMS मध्ये CS करण्यापेक्षा COEPचं ENTC खराब असणार आहे का बाळांनो? नाही. मग तिथे हे ENTC तुम्ही ठेवणं गरजेचं आहे. सो टॉप कॉलेजचे ENTC असतील ते वर राहिले तरी चालणार आहेत. सो याला आपण म्हणत असतो ग्रुपिंग स्ट्रॅटेजी. ग्रुपिंग स्ट्रॅटेजी म्हणजे काय, ग्रुप करायचा, एक 4-5 कॉलेजचा ग्रुप करायचा जे सेम लेवल आहेत, पहिले अख्खे त्याचे CS टाकायचे, आयटी टाकायचे, AI टाकायचे, पुढच्या 4-5 कॉलेजचा ग्रुप, त्याच्यामध्ये CS आयटी आणि AI, पुन्हा त्याच्या पुढच्या 4-5 कॉलेजचा ग्रुप CS आयटी आणि AI. आणि ज्या क्षणाला तुम्हाला वाटते का या ग्रुपमध्ये जाऊन CS करण्यापेक्षा वरचं ENTC चांगलं आहे, तिथे तुम्हाला ENTC ठेवायचं आहे. आय होप हे पूर्णपणे क्लिअर आहे. ज्यांना टेक ब्रांचेस घ्यायचे त्यांनी ही गोष्ट व्हिडिओ पुन्हा बघा. ही स्ट्रॅटेजी खूप महत्वाची आहे. ज्याच्या हे लक्षात आलं त्याची लिस्ट बनणं खूप सोपं होतं. आता त्याच्यानंतर काय करायचं मी तुम्हाला सांगतो. हे सगळं कळलं दादा की आपल्याला बनवायचंय. त्याच्यानंतर ज्या मुलांना कोर ब्रांचेस घ्यायचे, तुम्ही ऑफकोर्स आता सपोज जे मुलांचं ठरलंय मला मेकॅनिकलच घ्यायचं, पूर्ण मेकॅनिकल टाकताय, जास्तीत जास्त कॉलेजेस टाका, फक्त सिक्वेन्स व्यवस्थित द्या. म्हणजे चांगलं कॉलेज वर असलं पाहिजे, त्याच्या खाली त्याच्यापेक्षा थोडंसं ॲव्हरेज, त्याच्यापेक्षा ॲव्हरेज, त्याच्यापेक्षा ॲव्हरेज, त्याच्यापेक्षा ॲव्हरेज. सो लिस्ट टाकताना माझ्या हे घराजवळ आहे म्हणून हे वर ठेवतो नाही. जे चांगलं आहे ते वर, त्याच्या खाली त्याचं, त्याच्या खाली त्याचं, त्याच्या खाली त्याच्यापेक्षा थोडंसं लोअर, त्याच्यापेक्षा लोअर, असा तुम्ही विचार केला पाहिजे आणि बेस्ट कॉलेज तुम्ही ठेवलं पाहिजे. लास्टली तुम्ही काय करू शकता की आपल्या सगळी लिस्ट झाली, तुमचं सगळे कॉलेज जेवढे काही तुम्हाला माहिती आहे, जे काय आहे ते तुम्ही टाकलं, त्याच्या खाली काय करा, लोकल कॉलेज टाकून द्या. मी लातूरचं आहे तर मी लातूरचे 2-3 कॉलेज टाकून देईल. तुम्ही उस्मानाबादचे असाल उस्मानाबादचे टाका, संभाजीनगरचे असाल संभाजीनगरचे टाका. सो तुम्ही तुमच्या खालचे 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 लोकल कॉलेजेस त्याचं CS आयटी INTC इलेक्ट्रिकल मेकॅनिकल ठेवा, सो दॅट तुमची अलॉटमेंट मिस होणार नाही आणि तुमची अलॉटमेंट कुठेही जाणार
नाही. आय होप हे सगळं लिस्ट मेकिंग स्ट्रॅटेजी आता तुमच्या लक्षात आली. आता काही गोष्टींची तुम्हाला काळजी घ्यायची. उद्या एक गोष्ट लक्षात घ्या, सगळ्यात पहिले ऑटो फ्रीज व्हायचं नाहीये. ऑटो फ्रीज म्हणजे काय की पहिलाच ऑप्शन जर तुम्ही टाकला, आता मला एक एक्झाम्पल सांगतो, मला समजा AISSMS मिळते, तर कशाला मी सगळं टाकू, मी AISSMS एक नंबरला टाकतो. हे चुकीचं आहे. जे मिळत नाही तेही थोडंसं तुमच्या वर लिस्टमध्ये असलं पाहिजे. का? पहिलं कारण की AISSMS जे आहे, सपोज ऑटो फ्रीज तुम्ही नाही होणार. आणि दुसरं महत्वाचं म्हणजे की एखाद्या जर कट ऑफ कमी लागला किंवा तुमची कॅटेगरी असेल आणि एखादी जागा व्हॅकंट राहिली तर आपल्याला ती मिळेल. म्हणून होप फॉर द बेस्ट, जास्तीत जास्त चांगला विचार करा की जे मिळत नाही तेही थोडंसं ठेवलं तरी हरकत नाहीये आणि जे मिळतं तिथं असलंच पाहिजे. त्याच्यानंतर बॅलन्स कॉलेज आणि ब्रांच. उगीच एका ब्रँचच्या मागे धावत जाऊ नका की मला सीएसच पाहिजे म्हणून सगळं सीएस टाकलं, IT टाकलं, AI झालं. ही चुकीची लिस्ट आहे. असं करू नका. थोडंसं ग्रुपिंग करा, थोडंसं याचं AI बघा, त्याचं CS बघा, कुठे चांगलं भेटतं हे थोडंसं बघण्याचा प्रयत्न करा. जसं मी सांगितलं, ग्रुप्स करा की COEP PICT हा एक ग्रुप करू शकता, VITPCCOE हा ग्रुप आहे, पुन्हा DIVT लाकुर्डी पिंपरी AISMS हा एक ग्रुप आहे. सो हा जो ग्रुप आहे या ग्रुपला करा. मग पहिले या ग्रुपमध्ये CSITI मिळतं का बघा, पुन्हा त्या ग्रुपमध्ये CSITI मिळतं का बघा, पण त्या ग्रुपमध्ये मात्र पॅरलली CS प्रयत्न करा. ठीक आहे. त्या ग्रुपमध्ये मात्र आता समजा मी DIVT लाकुर्डी पिंपरी म्हणतोय, तुम्ही पहिले दोन्हीकडे CS प्रयत्न करेल. उगीच इकडचं लगेच CSITI बघत बसणार नाही. जिथे CS मिळते मी पहिले त्याच्यासाठी देईल, पुन्हा मी अख्ख्या त्या ग्रुपचं IT, पुन्हा मी त्या अख्ख्या ग्रुपचं AI ठरवेन. सो बॅलन्स कॉलेज आणि ब्रांच. त्याच्यानंतर ग्रुपिंग स्ट्रॅटेजी मी ऑलरेडी एक्सप्लेन केलेली आहे. कॉलेज कोड लक्षात घ्या. आता एक्झाम्पल मी तुम्हाला सांगतो, कित्येक पुण्यामध्ये कॉलेजेस आहेत ज्याच्या 8-8, 9-9, 10-10 ब्रांचेस आहेत. मग प्रत्येक ब्रांच चांगली आहे का? नाही. तुमचं पर्सेंटाईल चांगलं असेल पण तुम्ही टाकताना चुकीचं टाकून दिलं तरी फरक पडतो. फॉर एक्झाम्पल, कित्येक मुलांचं होतं, वालचंद सांगली टाकायला जातात, चुकून सोलापूर टाकून देतात. मग कॉलेजचा कोड बघणं गरजेचं आहे. म्हणजे तुम्ही जेव्हा फायनल लिस्ट बघाल की मी कॉलेजचा कोड बरोबर टाकलाय का, म्हणजे तेच कॉलेज आहे हे तुमच्या लक्षात येईल. सो तुम्हाला जर कॉलेजचे कोड हवे असतील तर आपल्या ऍपमध्ये आहेत. प्लस वाटल्यास मी ऍपमध्ये एक PDF पण अटॅच करतो. कॉलेज कोडचे ऍप ओपन केल्यावर होम पेजला दिसेल की इथे कॉलेज कोड आहेत. ठीक आहे. सो तुम्ही तिथून कॉलेज कोड डाउनलोड करून तुमच्याकडे ठेवा. सो तुम्हाला प्रत्येक कॉलेजचा कोड असेल, म्हणजे तुम्ही टाकलेलं, सपोज तुम्हाला DIVT पिंपरी टाकायचं होतं तर त्याचा कॉलेजचा कोड आहे 6027 आहे. तर तुम्हाला तो 6027 तुम्ही तिथे बघू शकता, अरे हेच कॉलेज आहे का ते. ओके. म्हणजे कारण नावं कित्येकदा सिमिलर असतात. ओके. जसं वालचंद सांगली सोलापूर सारखंच वाटतं पण वेगळं आहे आणि खूप मोठा फरक आहे. मग कन्सिडर द हाय कट ऑफ. लास्ट गोष्ट काय लक्षात ठेवा की कट ऑफ खूप जास्त जाण्याचे चान्सेस आहेत. जर 90+ विचार केला तर 1-2 पर्सेंटाईलने कट ऑफ वाढू शकतो. त्याच्यामुळे माझं पर्सेंटाईल मी सोपं सांगतो, ते रँकचं जर तुमच्या लक्षात आलं नसेल, ते रँक काय आहे काय नाही ते अवघड आहे कित्येकदा समजणं. मी सोपं सांगतो. समजा मला 90 पर्सेंटाईल आहेत तर मी स्वतःचे पर्सेंटाईल पकडणार 88च आणि त्याप्रमाणे मागच्या वर्षीचे कट ऑफ बघून मी सगळं बघणार की मला कोणतं कॉलेज मिळतंय. 90चे तर ठेवणारच मी, पण 88-85 पर्यंतचे मी कॉलेजेस ठेवणार, सो दॅट मला अलॉटमेंट मिळाली पाहिजे. आणि मला जर 70 आहेत किंवा मला 50 आहेत तर मी 7-8 पर्सेंटाईल मागचं बघणार. लक्षात आलं. सो या वेळेने आपल्याला विचार करायचा आहे आणि या वेळेने तुम्हाला तुमची लिस्ट पूर्ण प्रॉपर रेडी करायची आहे. आजच्या दिवसामध्ये पूर्ण पेजवर, पानावर पूर्ण तुमची लिस्ट रेडी करून ठेवा. असं विचार करू नका की मी त्या पोर्टलवर जातो आणि मग तिथल्या तिथे टाकतो, असं होणार नाहीये. खूप गर्दी असते, खूप रश असते आणि ती वेबसाईट पण काही एवढी चांगली नाहीये. तुम्ही एका पेजवर मला काय टाकायचं ते पूर्ण लिहून ठेवा, पूर्ण सिक्वेन्स लिहून ठेवा, बाजूला कॉलेजचा कोड लिहून ठेवा आणि तो पूर्ण तुमचे 2-3 पानं जे काय असतील ते रेडी ठेवा. म्हणजे फॉर्म फिलिंग सुरू झाली की पटकन तुम्हाला ते टाकता येईल, व्यवस्थित व्हेरीफाय करता येईल की आपला सिक्वेन्स जो काय आपण ठरवलाय तो बरोबर आहे का. आणि फायनल गोष्ट लक्षात ठेवा की फॉर्म फिलिंग भरण्यासाठी गडबड करू नका. मी एक डेमो व्हिडिओ तुम्हाला देतो की कसा फॉर्म भरायचा, काय करायचा, तो व्हिडिओ बघा आणि मग तुमची फॉर्म फिलिंग सुरू करा. आय होप हा व्हिडिओ आवडला असेल. याच्यावरून आता तुम्हाला लिस्ट कशी बनवायची हे सगळं समजलं असणार आहे. ग्रुपिंग स्ट्रॅटेजीचा वापर करा, तुम्हाला फायदा होणार आहे. उगीच ENTC कडे पण धावू नका आणि CSITI कडे पण धावू नका. पण लक्षात ठेवा CSITI हे सिमिलर, नियर टू सिमिलर आहेत. त्याच्यामुळे एखाद्या कॉलेजमध्ये जर एखाद्या फॉर एक्झाम्पल PICT मध्ये AI मिळतंय तर ते 100% घ्या, खाली कुठेतरी जाऊन खाली CS घेण्यापेक्षा. सो CSIT ह्या या सिमिलर ब्रांचेस आहेत. ENTC थोडीशी लोअर एंडची ब्रांच आहे म्हणू शकता तुम्ही. एकदम ENTC CSITI मध्ये फिट होत नाही, त्यामुळे एकदम ENTC ला प्रेफरन्स देऊ नका. टॉप कॉलेजचं ठीक आहे पण खाली जाताना एक ग्रुप बनवा की अरे हे खूप चांगले कॉलेजेस आहेत, मग त्याच्या खाली तुम्ही ENTC ठेवणं गरजेचं आहे. आय होप हा व्हिडिओ आवडला असेल. तुम्ही प्रत्येक जण आता तुमची लिस्ट फायनल कराल
आणि काहीही अडचण आली तर नक्की कमेंट सेक्शनचा यूज करा, मी रिप्लाय देण्याचा नक्की प्रयत्न करणार आहेच. हा व्हिडिओ कसा वाटला नक्की थम्स अप देऊन मला सांगायला विसरू नका आणि ऍटलीस्ट थँक्यू टाकून तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये उत्साह वाढवायला विसरू नका. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये.